परभणीमध्ये संविधान पुस्तिकेच्या विटंबनेनंतर त्या शिल्पाच्या विटंबनेनंतर आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलंय। मोठ्या प्रमाणावर आंदोलकांनी बंद दुकानांवर दगडफेक केली आहे, तसंच पोलिसांच्या गाडींवरही दगडफेक करण्यात आली आहे। काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली आणि यानंतर आता पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांवर सौम्य लाठीमार केला। परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप त्यांचे पेटवण्यात आले। या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची एका समाजकंटकानं विटंबना केली आणि त्याच्या निषेधार्थ आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती। पण या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही ठिकाणी दगडफेक करण्यात आलेली आहे। विसावा कॉर्नर परिसरातल्या व्यापाऱ्यांच्या दुकानाबाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप देखील आंदोलकांनी पेटवलेले आहेत। या आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला। आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही ठिकाणी करण्यात आलेली आहे। पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, परभणीमध्ये सध्या वातावरण कसं आहे? परिस्थिती नियंत्रणात आली आहे का? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर परभणीतील वातावरण जे आहे ते अत्यंत हिंसक होत चाललेलं आहे। आज काल सायंकाळच्या सुमारास जी काही संविधान पुस्तिकेची विटंबना करण्यात आली होती, त्यानंतर आज बंदचं आवाहन करण्यात आलं। सकाळपासून बंद होतं, मात्र काही वेळापूर्वी 1 तासापासून एक जमाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आला आणि या सर्व आंदोलकांनी शहरातील विसावा कॉर्नर असेल, आर टावर असेल, गांधी पार्क असेल या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात दगडफेक केली। बंद असलेल्या दुकानांवर लाठ्यांनी मारण्यात आलं। त्यानंतर जे दुकानांच्या बाहेर साहित्य असतं ते साहित्यही रस्त्यावर टाकून ते जाळण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी पीव्हीसी पाईप जाळण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात येते। गाड्यांवर दगडफेक करण्यात येते, पोलिसांवरही दगडफेक करण्यात येते। या सर्व आंदोलकांची मागणी आहे की जो अटक केलेला माथेफिरू आहे त्याची नार्को टेस्ट करा आणि या कृत्यामागे नेमकं कोण आहे याचा शोध घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तपास करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। आता सध्या परिस्थिती सर्व हाताबाहेर जाताना दिसून येते, कारण मोठ्या प्रमाणावर हिंसक वळण सर्वत्र लागताना दिसतंय। प्रज्ञा, परभणीच्या कोणकोणत्या भागांमध्ये हे सध्या आंदोलन पेटलेलं आपल्याला दिसतंय? परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून समोर विसावा कॉर्नर परिसर आहे, याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व अनुयायी जमलेले आहेत आणि याच ठिकाणी हे दगडफेक केली जात आहे। पोलिसांकडूनही सौम्य लाठीचार्ज केला जात आहे। प्रज्ञा, या सगळ्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत का? परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून काय प्रयत्न केले जात आहेत? मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। सर्वत्र पोलीस रस्त्यांवर आहेत आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काल शांततेचं आवाहन सर्वांना केलं होतं। त्याच प्रमाणावर जिल्हा पोलीस अधीक्षक असतील यांनीही आंदोलकांना शांततेनं आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं। कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंसक वळण लागू नये, आंदोलकांनी हिंसा करू नये असं आवाहन केलं होतं, शांततेचं आवाहन। त्यानुसार आज दुपारपर्यंत हे आंदोलन सर्वत्र शांततेत होतं, मात्र दुपारनंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं चित्र दिसून येतंय। जिल्हाभरामध्ये आज शांततेत बंद होतोय, मात्र एका तासाभरापूर्वी हे आंदोलन हिंसक झालं आणि शहरातील विसावा कॉर्नर पंकज, तुम्हाला विनंती, थोडंसं थांबवते, तुम्ही सोबत राहा। रिपाई गटाचे, खरात गटाचे सचिन खरात सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन खरातजी, परभणीमध्ये आंदोलन चिघळताना दिसतंय, सगळ्यात आधी काय आवाहन कराल आंदोलकांना? मुळात काल ही काहीतरी माझ्या माहितीनुसार काल ही दुपारी घटना घडलेली आहे। मुळात
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहे. ठीक आहे. मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं सरकार येतं त्यावेळेस या राज्यामध्ये प्रकर्षाने आंबेडकरी समाजाला जाणवत आहे की अशा कृत्य घडताना दिसत आहे. हे कृत्य अत्यंत निंदनीयाचा राज्यभर निषेध होत आहे. कालच आंबेडकरी संघटनेनी परभणी बंद पुकारलेला होता, परंतु अजूनपर्यंत त्या आरोपीवर कठोर कारवाई झालेली दिसत नाही. त्या आरोपीवर कठोर कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु याचा बोलवता धनी कोण आहे, याच्या मागे नेमकं कोण कोण आहेत, यांना सुद्धा तात्काळ अटक होण्याची काळाची गरज आहे. आणि मी माझ्या पक्षातर्फे आंबेडकरी समाजाला, आंबेडकरी कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की आपण संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो. आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशामध्ये लोकशाही आहे. आपण व्यवस्थितपणे शांतपणे आपला निषेध प्रत्येकाने नोंदवला पाहिजे आणि शांततेने निषेध नोंदवून आपण आपली मागणी पूर्ण करून घेतली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आता कायदा हातात घेतला नाही पाहिजे आणि कायदा कुणी हातात घेऊ नये, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. आणि आंबेडकरी समाजाला मी आवाहन करतोय की आपण शांततेने आंदोलन करावं आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब यांना सुद्धा मागणी करतो की आपल्या माध्यमातून तात्काळ या आरोपी कठोर कारवाई करावी आणि या शक्तीमागे कोण आहे, कोणाचा हात आहे, यांना सुद्धा तात्काळ अटक करण्यात यावी. सचिन खरातजी, आभार आपले. आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर सचिन खरात यांनी देखील आंबेडकरी जनतेला आवाहन केलंय की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतंही वर्तवणूक, अशी कोणतंही कृत्य करू नका. संविधानाचं पालन करणारे आपण सगळेजण आहोत, त्यामुळे शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन सचिन खरात यांनी केलेलं आहे. परभणीमधली दृश्य सध्या आपण पाहतोय. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडलेल्या आहेत. पुन्हा एकदा जाऊयात. पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. पंकज, जसं तुम्ही सांगितलं की दुपारपर्यंत आंदोलन शांततेत सुरू होतं, मग ही सगळी या आंदोलनाला हिंसक वळण मिळणारी ठिणगी कुठे नेमकी पडली? नेमकं तेच कळत नाहीये, कारण दुपारपर्यंत हे आंदोलन शांततेत होतं. दुपारनंतर एक मोठ्या प्रमाणावर जमाव आला तरुणांचा आणि या तरुणांनी शहरातील विसावा कॉर्नर पासून सुरुवात केली. विसावा कॉर्नर परिसरामध्ये दुकानांवर दगडफेक केली. त्याचबरोबर हातात काठ्या घेऊन हे तरुण होते, तोंडाला रुमाल बांधलेले तरुण होते आणि यात सर्वांनी बंद दुकानं जे होते त्या बंद दुकानांवर दगडफेक करत लाट्या काट्या घातल्या. त्याच प्रमाणात गाड्यांची तोडफोड केली आहे. गाड्या मोठ्या प्रमाणावर फोडल्यात आणि त्याच प्रमाणामध्ये जे काही साहित्य दुकानाच्या बाहेर असतं हे साहित्यांची जाळपोळही मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. अनेक ठिकाणी शांततेमध्ये रास्ता रोको सुरू होता, मात्र शहरातल्या या भागामध्ये आलेल्या या एका जमावानं वातावरण पूर्ण हिंसक केलं आणि त्याच अनुषंगाने हे आंदोलनही आता पेटत चाललेलं आहे. प्रज्ञा, या सगळ्या संदर्भात जो आरोपी आहे त्याचा तपास कसा सुरू आहे? पोलीस काय करतायत? या संदर्भामध्ये जो आरोपी आहे त्याला कालच जमावाने चोप दिला. त्यांनी पकडून पोलिसांच्याही स्वाधीन केलेला आहे आणि पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हाही दाखल केलेला आहे. मात्र त्या आरोपीच्या मागे कोण आहे याची चौकशी करण्यात यावी. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी या सर्व आंदोलकांनी केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं हे जे आंदोलन आहे ते हिंसक होताना बघायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये किती नुकसान झालंय? किती गाड्यांची तोडफोड झाली आहे? कुठे कुठे जाळपोळ झाली आहे? आपण जर बघितलं तर शहरातील विसावा कॉर्नर परिसरामध्ये जे काही साहित्य आहे दुकानाच्या बाहेरचं, मग त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इथं व्यापारी आहेत. शेतीशी संबंधित PVC पाईप असतील, मोटारी असतील, या संदर्भातले हे सर्व साहित्य असतं ते साहित्य जाळण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पुढे जर आपण आरा टावर परिसरामध्ये दगडफेक करण्यात आलेली आहे, काही काचं फोडण्यात आलेले आहेत, दुचाकींची तोडफोड झालेली आहे, काही चारचाकींची तोडफोडही या आंदोलकांनी केलेली आहे. आणि पोलिसांनी आणि अग्निशमन दलांनी जे काही हे पाईप पेटवण्यात आलेले होते, साहित्य पेटवण्यात आले होते, ते अग्निशमन दलांनी विझवलेले आहेत. मात्र तणाव जे आहे तो मोठ्या प्रमाणावर कायम आहे शहरामध्ये. पोलिसांची कुमक पुरेशी पोहोचलेली आहे जिथे हा सगळा आंदोलनाचा भडका उडालेला आहे तिथे? शहरासह जिल्हाभरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आता शहरामध्ये, परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस कुमक जी आहे तीही तैनात करण्यात आलेली आहे आणि स्वतः ॲडिशनल पोलीस अधीक्षक यशवंत काळे असतील, त्याचप्रमाणे इतर अधिकारी जे आहेत ते स्वतः रस्त्यावर आहेत आणि या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय. काही ठिकाणी सौम्य लाठीचार्जही पोलिसांकडून करण्यात आलेला आहे. या सगळ्यामध्ये त्या परिसरात राहणारे जे स्थानिक नागरिक आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही खबरदारी घेतली गेली आहे?
निश्चितच कारण हे बंदचं आवाहन करण्यात आल्यानंतर प्रत्येकाने परभणीतील नागरिकांनी या घटनेचा निषेध नोंदवला आणि सर्वांनी व्यापारी असतील सर्वसामान्य नागरिकांनी आज सकाळपासूनच आपली प्रतिष्ठानं बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. व्यापारी संघटना असतील आणि इतर संघटनांनी सुद्धा. त्यामुळं सकाळपासून सर्वत्र केवळ परभणी शहरच नाही तर जिल्हाभरामध्ये कडकडीत बंद जो आहे तो पाळण्यात आला. मात्र दुपारच्या नंतरच हे आंदोलन हिंसक झालं. अजूनही जे काही नागरिक आहेत परभणीकर आहेत ते घरातच आहेत. सकाळपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. शाळांचाही बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. महाविद्यालयही बंद होते. त्यामुळं बाहेर कोणी पडलेलं नाही. फक्त आंदोलक जे आहेत ते आंदोलक बाहेर आहेत रस्त्यांवर आणि त्याच अनुषंगाने या आंदोलकांमधील एक जमाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावर हिंसक झाला आणि तिथूनच हे आंदोलन एक वेगळ्या दिशेने जाताना दिसत आहे. प्रज्ञा. पंकज, तुम्ही सोबत राहाच. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात की दुपारपर्यंत आंदोलन शांततेत सुरू होतं, पण त्यानंतर अचानक तरुणांचा एक जमाव आला आणि त्यांच्याकडून दगडफेकीची सुरुवात झाली आणि या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचं सध्या आपल्याला दिसतंय. पुन्हा एकदा जाऊयात. पंकज सध्या आपल्यासोबत आहेत. पंकज, सध्या आपण दृश्य पाहतोय, पोलिसांची एक खूप मोठी तुकडी सध्या परभणीच्या त्या परिसरामध्ये आपल्याला फिरताना दिसतेय. पोलिसांची या सगळ्यामध्ये भूमिका काय? पोलीस सर्वांना शांततेचं आवाहन करत आहेत. कारण जो काही जमाव आला होता त्या जमावानं पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक मगा केली होती आणि त्यानंतरही पोलिसांनी काही सौम्य लाठीचार्ज या जमावावर केला आणि त्यानंतर हे जे काही आंदोलन चिघळत चाललंय या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस आणि आवाहन करतायत की शांततेनं आंदोलन करा. या घटनेचा निषेध जो नोंदवत आहे ते शांततेत केला पाहिजे. कुठल्याही प्रकारची हिंसा करू नका म्हणून हे सर्व पोलिसांकडून हे आवाहन करण्यात येतं आणि पोलीसही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर उतरलेले आहेत. पंकज, तुम्हाला पुन्हा एकदा विनंती की तुम्ही सोबत राहा. काही वेळापूर्वी रिपाईचे खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. काल ही काहीतरी माझ्या माहितीनुसार काल ही दुपारी घटना घडलेली आहे. मुळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहे. ठीक. मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं सरकार येतं त्यावेळेस या राज्यामध्ये प्रकर्षाने आंबेडकरी समाजाला जाणवत आहे की अशा कृत्य घडताना दिसत आहे. हे कृत्य अत्यंत निंदनीय याचा राज्यभर निषेध होत आहे. कालच आंबेडकरी संघटनेनी परभणी बंद पुकारलेला होता, परंतु अजूनपर्यंत त्या आरोपीवर कठोर कारवाई झालेली दिसत नाही. त्या आरोपीवर कठोर कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु याचा बोलवता धनी कोण आहे, याच्या मागं नेमकं कोण कोण आहेत यांना सुद्धा तात्काळ अटक होण्याची काळाची गरज आहे. आणि मी माझ्या पक्षातर्फे आंबेडकरी समाजाला, आंबेडकरी कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की आपण संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो. आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशामध्ये लोकशाही आहे. आपण व्यवस्थितपणे शांतपणे आपला निषेध प्रत्येकाने नोंदवला पाहिजे आणि शांततेने निषेध नोंदवून आपण आपली मागणी पूर्ण करून घेतली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आता कायदा हातात घेतला नाही पाहिजे आणि कायदा कुणी हातात घेऊ नये. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. आणि आंबेडकरी समाजाला मी आवाहन करतोय की आपण शांततेने आंदोलन करावं आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब यांना सुद्धा मागणी करतो की आपल्या माध्यमातून तात्काळ या आरोपी कठोर कारवाई करावी आणि या शक्तीमागे कोण आहे, कोणाचा हात आहे यांना सुद्धा तात्काळ अटक करण्यात यावी. तर सचिन खरात यांनी देखील सगळ्या आंबेडकरी जनतेला शांततेचं आवाहन केलेलं आहे. कुठेही हा प्रकार चिघळणार नाही याची खबरदारी घेण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. पंकज क्षीरसागर सध्या आपल्यासोबत आहेत. पंकज, या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त कुमक बाहेरच्या जिल्ह्यातून वगैरे मागवली जाणार आहे का? निश्चितच आता दंगल नियंत्रण पथकही परभणीत पोहोचलेलं आहे. त्या पथकालाही पाचारण करण्यात आलेलं आहे. स्वतः पोलीस अधीक्षक या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून पंकज, या संदर्भातले अपडेट जाणून घेते तुमच्याकडून. राहुल पाटील स्थानिक आमदार सध्या आपल्यासोबत आहेत. राहुल पाटील जी परिस्थिती सध्या नियंत्रणाबाहेर जाताना दिसते परभणीत, तुमच्यापर्यंत काय माहिती आणि काय आवाहन आहे तुमचं? परभणीमध्ये मी शिवाजी चौकामध्येच आहे. परिस्थिती अत्यंत नियंत्रणाखाली आहे. ठीक आहे, काही ठिकाणी टायर जाळण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे, पण परिस्थिती अत्यंत नियंत्रणामध्ये आहे. पोलीस कुमक सुद्धा जास्त वाढवण्यात आलेली आहे. माझी सर्व जनतेस विनंती आहे की ठीक आहे, भावना काही लोकांच्या तीव्र आहेत, पण आपण शांततेच्या मार्गाने आजचा जो बंद आहे आपल्याला पाळायचा आहे. माझी सर्व स्तरातील सर्व जनतेस विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गाने हा बंद पाळायचा आहे. कसल्या प्रकारची दगडफेक किंवा जाळपोळ आपल्याला या निमित्तानं कोणी करू नये अशा प्रकारचं आवाहन मी या निमित्तानं करतोय. आणि सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.
पोलीस जागोजागी चोख असा बंदोबस्त शहरामध्ये आता प्रस्थापित झालेला आहे. ठीक आहे. आपल्या जिल्हाधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं या सगळ्या संदर्भात? पोलीस अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं? त्यानं सकाळपासून जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हा पोलीस आयजींना मी बोललोय आता आणि एसपी साहेबांना मी बोललेलो आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. काही ठिकाणी जाळपोळ, फक्त टायर जाळण्याचं नॅशनल हायवेवर काही युवकांनी प्रयत्न केलेला आहे. असं काही विशेष जाळपोळ या निमित्तानं झालेली नाही. माझी सर्व जनतेस विनंती आहे परत की आपण शांततेच्या मार्गाने हा बंद आजचा पाळायचा आहे. दुपारपर्यंत सगळं वातावरण, काही वेळापूर्वी सगळं वातावरण शांत होतं आणि अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. अशा प्रकारे आंदोलनाची ठिणगी पेटवणारं नेमकं कोण होतं या संदर्भात काही कळू शकलंय? नाही, सध्याच्या घडीला शांतता कशी प्रस्थापित याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. शांतता प्रस्थापित शहरामध्ये झाली पाहिजे. जागोजागी जे काही आता मॉब उभा आहे त्यांना सुद्धा माझा नम्रतेचं आव्हान आहे की आपण सर्वांनी घरी जावं आणि शांततेच्या मार्गाने आपल्याला हा बंद पाळायचा आहे. कुठल्याही व्यक्तीनं कसल्या प्रकारचे जाळपोळ करण्याचा प्रयत्न करू नये एवढी विनंती मी सर्व जनतेस करतोय. जे आंदोलक सध्या संतप्त आहेत किंवा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याशी वैयक्तिकरित्या तुम्ही जाऊन बातचीत केली आहे का? कारण तुम्ही घटनास्थळावर उपस्थित आहात. काय भावना मी आहेत स्वतः त्यांच्या? शिवाजी चौकामध्ये आहे. ठीक आहे, काही मुलं होते, काही लोकांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला, काही कुठं ठिकाणी तुरळक प्रमाणात दगडफेकही झालेली आहे. सत्य जरी असलं तरी परिस्थिती नियंत्रणाखाली आहे आणि परिस्थिती जास्त चिघळू नये यासाठी विशेष पोलीस कुमक सुद्धा शहरामध्ये मागवण्यात आलेला आहे. राहुल पाटीलजी, आभार आपले. आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गायकवाड यांची काय प्रतिक्रिया आली आहे पाहूया. परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाची काच एका इसमाने फोडल्यामुळे थोडंसं वातावरण त्या ठिकाणी बिघडलेलं आहे. काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे. तथापि त्या इसमाला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे. तो पोलीस कस्टडीमध्ये आहे, पोलिसाच्या ताब्यात आहे. गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार देखील आपण घातलेला आहे. सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, विनंती करतो की आपण कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारे अफवावर आपण विश्वास ठेवू नये. सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलंही गैरकृत्य करू नये, कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील याकडे सर्वांनी सहकार्य करावे. तर परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली. त्यांनी देखील जनतेला शांततेचं आवाहन केलेलं आहे. परिस्थिती चिघळणार नाही, परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन रघुनाथ गावडे परभणीचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी केलंय. पंकज क्षीरसागर यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. पंकज, तुम्ही सांगत होतात की दंगल नियंत्रण पथक देखील परभणीमध्ये दाखल झालंय. काय परिस्थिती आहे सध्या? पुन्हा एकदा पंकज यांच्याशी संपर्क प्रस्थापित करायचा प्रयत्न करूया. तर दंगल नियंत्रण पथक सध्या परभणीमध्ये पोहोचलेलं आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. प्रकाश आंबेडकर, वंचितचे अध्यक्ष, त्यांचं ट्विट आपण पाहतोय. संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना करणं ही लज्जास्पद बाब आहे. बाबासाहेबांचा पुतळा किंवा त्यांच्या प्रतीकाची विटंबना करणं हे पहिल्यांदाच घडलेलं नाहीये. घटनेनंतर तिथे पहिल्यांदा पोहोचणारे हे वंचितचे कार्यकर्ते होते. त्यांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचं आवाहन मी करतो असं प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केलेलं आहे. तर या आंदोलनामध्ये आता महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या आहेत. काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय. दुकानांच्या पोस्टर्सची तोडफोड करण्यात आली आहे. पण प्रकाश आंबेडकर असं पुढे म्हणतात की येत्या 24 तासात समाजकंटकांना अटक झाली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. तर काही वेळापूर्वीची ही दृश्य पाहतोय. जमाव संतप्त झाला होता.
विसावा परिसरातली काही दुकानांची बॅनर्स आणि त्यांचे जे काही नेमप्लेट्स होत्या त्याची देखील तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी पाईप देखील जाळण्यात आल्याचं कळतंय. महिला देखील या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडलेल्या आहेत. तर दंगल नियंत्रण पथक देखील परभणीमध्ये दाखल झालंय. सचिन खरात असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील, या आंबेडकरी नेत्यांनी जनतेला शांततेचं आवाहन केलेलं आहे. त्यासोबतच जी घटना घडली, संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची जी विटंबना झाली, त्याचा तीव्र शब्दात निषेध देखील या नेत्यांनी वर्तवलेला आहे. पण त्यासोबतच जनतेला, आंबेडकरी जनतेला, अनुयायांना शांत राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. काही ठिकाणी टायर जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला, पण सध्या ती आग विझवण्यात आलेली आहे. तर पाईप देखील जाळले गेले होते, ती देखील आग विझवण्यात आल्याची माहिती मिळते. दंगल नियंत्रण पथक परभणीमध्ये दाखल झालं असून परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती मिळते. दुपारपर्यंत हे आंदोलन अत्यंत शांततेत सुरू होतं. परभणी बंदला सकारात्मक प्रतिसाद देखील दिला गेला होता. पण अचानक तरुणांचा एक जमाव आला आणि त्यांनी दगडफेक सुरू केली आणि त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याची माहिती पंकज क्षीरसागर जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांनी थोड्या वेळापूर्वी दिली. काही गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांच्या गाड्यांच्या काचा देखील फोडण्यात आलेल्या आहेत. तर आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागलाय. दुकानांबाहेरचं साहित्य आणि दुकानांच्या बोर्डची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे. तर या आंदोलनामध्ये महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या. आंदोलकांची दुकानं आणि वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळते. पोलिसांनी जमावावरती सौम्य लाठीमार केलाय. तर अग्निशमन दलाची गाडी देखील घटनास्थळी दाखल झाली असून जिथे जिथे आग लागलेली आहे ती आग विझवण्याचे प्रयत्न सध्या केले जातात. आंदोलकांनी काही ठिकाणी टायर जाळण्याचा प्रयत्न केला, तर काही ठिकाणी पाईप देखील जाळण्यात आले. परभणीमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परभणी बंदची हाक देण्यात आली होती, त्याला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला होता. शांततेत आंदोलन सुरू होतं, पण त्यानंतर काही तरुणांचा जमाव या ठिकाणी आला आणि दगडफेक सुरू करण्यात आली आणि त्यानंतर या संपूर्ण आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि परभणीचे खासदार संजय जाधव सध्या आपल्यासोबत आहेत. संजय जाधवजी नमस्कार. परिस्थिती सध्या नियंत्रणाबाहेर जाताना दिसतेय. सगळ्यात पहिल्यांदा काय आवाहन कराल परभणीच्या जनतेला? मी आंबेडकरी चळवळीतील सर्व माझ्या युवकांना, मित्रांना नम्र विनंती करणार आहे की मित्रांनो, कालची घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. ही समाजाला काळिमा फासणारी घटना आहे. त्या घटनेचा पहिले मी निषेध करतो, परंतु आता तो माथे फिरू पकडला गेलाय आणि त्याच्या पाठीमागे कोणती शक्ती आहे हे युवकांच्या मनामध्ये कुठेतरी असंतोष आहे की ह्याला कोणी मॉडिफाय केले का, त्याला कोणी पाठबळ दिले का, त्याच्या माध्यमातून काय अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न झालाय का, असं त्याच्या मनामध्ये मोठा संशय आहे. ते संशय दूर करण्यासाठी पोलीस प्रशासनानं तपासाची यंत्रणा ताबडतोब चांगल्या प्रकारे राबवावी आणि त्यातलं खारीतला शुक्राचार्य कोणी असेल त्याला शोधून पुढे आणावं. परंतु आता युवकांना मी एवढी या निमित्ताने विनंती करीन की बाबांनो, आता ह्या गोष्टी आता खूप झाल्यात. आपण जे काही केलंय आंदोलन, आपण प्रतिकात्मक रात्री केलंय, आज सकाळी केले, पण आता एक आंदोलन जरा वेगळ्या दिशेने जायला लागले असं मला वाटतं. आपल्या भावनाशी मी सहमत आहे, परंतु आपल्या भावना सांभाळताना इतरांना त्रास होतोय ह्याची सुद्धा काळजी आपण सगळ्यांनी घेतली गरजेची आहे. मला या निमित्तानं म्हणायचंय, मी समाजातल्या सर्व नेत्यांना, आमच्या आदरणीय भंतीजींना आणि माझ्या युवकांना नम्र विनंती करणार आहे की बाबांनो, आता हा विषय कुठेतरी संपुष्टात आणणं काळाची गरज आहे. आंदोलन एका मर्यादेपर्यंत ठीक होतं, पण एखादी मर्यादा ओलांडून जर आंदोलन पुढे जात असेल तर ह्याच्यामध्ये आज आपल्याला काही वाटणार नाही, पण भविष्यामध्ये आपल्याला याचा त्रास होऊ शकतो. उद्या पोलीस कारवाई आपल्यावर होऊ शकतात. युवक नोकऱ्या करायच्या, त्यांना शिक्षण घ्यायचंय आणि ह्या माध्यमातून जर गुन्ह्यामध्ये जर त्या अडकवल्या गेले ते विनाकारण हाकणार युवकांचं नुकसान होईल. त्यामुळे युवकांना आता दिशा देण्याची गरज आहे. म्हणून पुढाऱ्याने आणि भंतेजींनी पुढे यावं आणि समाजातल्या सर्व लोकांना समजावून सांगून हा आंदोलन कुठेतरी थांबवावं. पण मी ऐकलंय की बऱ्याचशा घटना अशा घडल्या की जळपोळ झाली आहे, कुठे तोडफोड झाली आहे. आता ते राग झालाय, रागाच्या भरात झालाय इथपर्यंत ठीक आहे, पण आता कुठेतरी हा विषय संपला पाहिजे आणि तात्काळ हे विषय थांबला पाहिजे. मी या ठिकाणी या निमित्तानं सगळ्याला विनम्र आवाहन करतो, विनंती करतो.
संजय जाधवजी, आभार आपले. आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत आणि शांततेचं आवाहन केलं त्याबद्दल. आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सध्या आपल्यासोबत आहेत. अंबादास दानवेजी, नमस्कार. परभणीमध्ये परिस्थिती सध्या नियंत्रणाबाहेर जाताना आपल्याला दिसतेय. आंदोलक आक्रमक झालेत, तोडफोड केली जाते, जाळपोळ केली जाते. नाही, मी आता संजय जाधव जे आमचे खासदार बोलले तशीच माझी भूमिका राहील. कारण या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. परंतु निषेध व्यक्त करत असताना आपण निषेध सुद्धा रितसर मार्गाने व्यक्त करायला पाहिजे, ज्याच्यातून जनतेला त्रास होईल. असा निषेध करण्याच्या ऐवजी मला वाटतं शांततेच्या मार्गाने आपण निषेध करावा आणि शांतता राहावी. सर्वसामान्य माणसाला कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी आणि सरकारने योग्य ती कडक पावलं उचलली पाहिजे. एवढ्या घटना घडल्यानंतर सरकारने खरं तर आज सगळ्या व्यवस्था करायला पाहिजे होतात. तशी व्यवस्था झालेली दिसत नाही, ज्या अर्थी एवढा हिंसक प्रकार होत आहे त्याचा अर्थ. अंबादास दानवेजी, सचिन खरात यांनी काही वेळापूर्वी माझाला प्रतिक्रिया दिली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की राज्यात भाजपचं सरकार आलं की अशा प्रकारच्या घटना वाढताना दिसतात. तुम्हाला यामागे काही राजकीय अँगल दिसतोय का? काय राजकीय अँगल याच्यात? राज्य घटनेचा, संविधानाचा ज्यांनी अपमान केला याच्यात ज्यांनी केला तो द्रोहीच आहे ना. संविधान द्रोही आहे, लोकशाहीच्या विरोधातला आहे तो व्यक्ती. तर याच्यात भाजपचा काही संबंध आहे किंवा चांगली आशा होतात असं म्हणणं नाही. आता जनतेनं उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिलेल्या आहे, परंतु मला असं वाटतं या प्रतिक्रिया शांततेच्या मार्गाने असतं तर आणखी चांगलं झालं असतं. ठीक आहे. अंबादास दानवेजी, हिवाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर आहे. सध्या जी घटना घडली आहे त्या संदर्भात हिवाळी अधिवेशनात काही भूमिका मांडली जाणार आहे, निषेध केला जाणार आहे त्याचा? आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, सरकार याच्यात कमी पडतंय, त्याच्यामुळे याच्याविषयी तर भूमिका आम्ही निश्चित अधिवेशनात मांडू. ठीक आहे. आभार आपले. आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर सगळ्याच नेत्यांनी जनतेला शांततेचं आवाहन केलेलं आहे. निषेध करताना सुद्धा तो कायदेशीर मार्गानं, संविधानिक मार्गानं केला जावा अशी अपेक्षा या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. परभणीमधली दृश्य सध्या आपण पाहतोय. आंदोलन चिघळताना दिसतंय. परिस्थिती अजूनही नियंत्रणात आणण्यामध्ये काही अडचणी निर्माण होत आहेत. पोलीस प्रशासनाकडून, स्थानिक नेत्यांकडून आवाहन केलं जात आहे, आंबेडकरी नेत्यांकडून आवाहन केलं जात आहे की शांतता पाळा, कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका. तर परभणीकरांनो, शांतता पाळा असं आवाहन एबीपी माझाचं सुद्धा आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असं देखील आवाहन आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी शांतता राखण्याचं आवाहन एबीपी माझाच्या माध्यमातून केलं आणि एबीपी माझाचं सुद्धा या सगळ्या आंदोलकांना आवाहन आहे, परभणीकरांना आवाहन आहे की शांतता राखा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नका, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्वपक्षीय नेत्यांचं देखील हेच आवाहन आहे. प्रकाश आंबेडकर, सचिन खरात, राहुल पाटील, त्यासोबतच खासदार संजय जाधव, अंबादास दानवे या सगळ्या नेत्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून परभणीकरांना शांततेचं आवाहन केलंय. परभणीत नेमकं काय घडलं तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची काच मनोरुग्णानं फोडली. मनोरुग्णाच्या हल्ल्यात संविधान पुस्तिका शिल्पाचं नुकसान झालं. मंगळवारी संध्याकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर शहरातला जमाव आक्रमक झाला. पोलिसांसमोरच जमावानं या मनोरुग्णाला मारहाण केली. मोठ्या संख्येनं आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली. ठिकठिकाणी रास्ता रोको आणि रेल रोकोचा प्रयत्न देखील करण्यात आला. शहरासह जिल्हाभरात पोलीस बंदोबस्त वाढवला गेला. परभणी आणि गंगाखेडमध्ये बुधवारी बंदची हाक देण्यात आली. आणि पाथरीचे आमदार राजेश विटेकर सध्या आपल्यासोबत आहेत. राजेश विटेकरजी, नमस्कार. परभणीमध्ये परिस्थिती सध्या नियंत्रणाबाहेर जाताना दिसतेय. आंदोलक आक्रमक झालेले आहेत. आपलं पहिलं आवाहन काय आहे सगळ्यांना? नमस्कार. काल जी काही घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. जागेवरच त्या माथेफिरू व्यक्तीला पोलिसांनी पकडलेलं आहे, त्याला अटकही केलेलं आहे. परंतु सध्या परिस्थिती हातच्या बाहेर आहे. निश्चितच जिल्हाधिकारी आणि आमचे पोलीस अधीक्षक चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. 144 लागू होण्याची परिस्थिती परभणी शहरामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि माझं आव्हान आहे सर्वांना की हे जे काही प्रकरण आहे
आरोपीला अटक झालेली आहे. सर्वांनी हा विषय आता शांततेत घेतला पाहिजे आणि कोणीही कायदा सुव्यवस्था हातात घेतला नाही पाहिजे. सर्वांनी शांतता पाळली पाहिजे असं मी आवाहन या ठिकाणी करत आहे सर्वांना. निश्चितच झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, परंतु त्या व्यक्तीला पकडलेला आहे, त्याला अटक केलेला आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई होणार आहे असे निवेदनही आम्ही कालही कलेक्टरांना दिले. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना बोललो, एसपींनाही बोललोय आणि तशा पद्धतीनं कार्यवाही चालू आहे. राजेश विटेकरजी, कालपासूनच जमाव संतप्त झाला होता, रास्ता रोको करण्यात आलं होतं, रेल रोको करण्यात आलं होतं आणि ही सगळी परिस्थिती पाहता पुरेशी पोलिसांची कुमक तिकडे तैनात केली गेली नाही का? आंदोलन हाताबाहेर जाताना दिसतंय. फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. घटना अत्यंत दुर्दैवी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सर्व लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत. पोलीस त्यांच्या माध्यमातून चांगला प्रयत्न करत आहेत, हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. राजेश विटेकरजी, आभार आपले, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि आनंदराज आंबेडकर सध्या आपल्यासोबत आहेत. आनंदराज आंबेडकरजी नमस्कार. आंबेडकरी जनता प्रचंड आक्रमक झालेली आहे, संतप्त झालेली आहे, काय आवाहन कराल? नाही, हे जे काही कालचं प्रकरण आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी त्या माणसाला पकडून दिलं. तर दुर्दैवानं पोलिसांनी त्यांना VIP ट्रीटमेंट देत त्या व्यक्तीला म्हणजे त्यांच्या गाडीतून घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हे केलं आणि ते एकंदरीत बघून लोकांचा संताप अनावर झाला आहे की या इथे संविधानाचा अनादर करणाऱ्या माणसाला अशा पद्धतीने जर पोलीस वागवणार असतील, त्यामुळं याच्या पाठीमागे कोणाचा ब्रेन आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आणि आमचं आव्हान आहे सरकारला, महाराष्ट्र सरकारला, की त्याच्या विरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि त्यामुळे लोकांचा हा राग अनावर होत आहे. तेव्हा सरकारने याच्या बाबतीत पुढे येऊन, स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन या बाबतीत भाष्य करावं आणि त्यामुळे जनतेचा राग थंड होईल. तसं रिपब्लिक सेनेतर्फे आम्ही शांतता राखण्याचं आवाहन सुद्धा आमचे कार्यकर्ते परभणीमध्ये करत आहेत. ठीक आहे. आनंदराज आंबेडकरजी, आभार आपले, आपण ABP माझाला प्रतिक्रिया दिलीत, शांततेचं आवाहन केलं त्याबद्दल. तर सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना आपल्याला दिसतेय. आंदोलक आक्रमक झालेले आहेत, काही ठिकाणी जाळपोळ देखील केली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ABP माझाचं कळकळीचं आवाहन आहे परभणीकरांना, आंबेडकरी जनतेला, की शांतता राखा, आक्रमक होऊ नका, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. माथेभिरू आरोपीला पोलिसांनी पकडलेलं आहे, त्याला ताब्यात घेतलंय, त्यामुळे शांतता राखा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. जी घटना घडली ती निषेधार्हच आहे. ABP माझा सुद्धा त्या घटनेचा निषेधच करतोय, पण कायदा सुव्यवस्था राखणं हे एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे निषेध करत असताना कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याचं, शांतता राखण्याचं ABP माझाचंही आवाहन आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.